आणि आता एक धक्कादायक बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापुरातल्या उजगाव इथे गणेश मंडळाच्या मिरवणुकीमध्ये लेझर किरणांमुळे एका तरुणाच्या डोळ्यांना इजा झाली आहे। त्यामुळे त्याला शास्त्रीनगरच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं आणि यावेळी त्याच्या डोळ्यांना इजा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। तसंच आता तरुणावरती उपचार देखील सुरू आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। दरम्यान या जखमी तरुणावरती शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। आदित्य बोडके असं या तरुणाचं नाव आहे। माझा मुलगा आदित्य पांडुरंग बोडके, वय वर्ष 21, गणपतीची मिरवणूक बघायला गेले असता लेझरच्या प्रखर प्रकाशाने उजवा डोळा निकृष्ट झाल्यामुळे पूर्ण दवाखान्यात दाखवल्यानंतर कळाले की डोळ्याला इजा झालेली आहे आणि परत आम्ही उपचार करून घरी आलो आणि परत आज आणि परत दवाखान्यात दाखवायला जायचं आहे। पण अशा प्रकारचे बरेचसे होऊ शकतात, त्यामुळे प्रशासनाने याची एक दखल घेऊन लेझर हे पूर्णतः बंद करावे अशी एक माझ्याकडून पालक म्हणून एक विनंती आहे। अत्यंत प्रखर असे लेझर शो जे वापरले जात आहेत त्याच्या डोळ्यावर विपरीत मंदार जोगळेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूयात। डोळे लाल होणे, अत्यंत प्रखर असे लेझर शो जे वापरले जात आहेत त्याच्या डोळ्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे प्रकार अनेक निदर्शनास आलेले आहेत। डोळे लाल होणे, चुरचुरणे इथपासून डोळ्याच्या आत पडद्यावरती रक्तस्राव होण्याचे अनेक प्रकार घडलेले आहेत। डोळ्यावर रक्तस्राव झाल्यास काही प्रमाणात ऑपरेशन किंवा लेझर शस्त्रक्रिया करायला लागण्याची गरज लागू शकते आहे। तसंच त्याचबरोबर अनेक वेळाला डोळ्याच्या मध्यभागी लेझरमुळे इजा झाल्यामुळे कायमची दृष्टी अधू झाल्याचे पण प्रकार घडलेले आहेत। हे टाळण्यासाठी गणेश मंडळांनी लेझर शोचा वापर कमीत कमी प्रमाणात करावा किंवा पूर्णपणे टाळावा अशी मला त्यांना आवाहन करावे असे वाटते। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।